हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एक महाराज की विश्वामित्र वशिष्ठासी नमना दोही रायासी पोसोनी जान करोगी गमन स्वाश्रमा। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवंत अधिकारी संपूर्ण श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। संत सद्गुरू बाळूमामा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या समोर लोटांगण धारण करून या ठिकाणी वेळेवर शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील। समय कोणता लग्नाचा 5 मिनिटात आठ संपूर्ण आहे, वया 5च आहे फक्त। मला चौकून आठ नाही महाराज मंडळीचं तसं काही म्हणणं आहे आणखी उरका म्हणून अंगुरकाच्याच कामाला मी असतं कारण आपलं आवड धोरण असते सर झोपटन धरा आपण त्याच्यामुळे आता पाणी लावण्याची गरज आणि आपलं वाहतं पाणी असते 2 शब्दामध्ये सर्व विवाह तुम्ही पाहिलाय या ठिकाणी वधूवर असणारे त्या ठिकाणी विराजमान असतात। आता शेवटची वेळ कोणती असती लग्न सोहळ्यातली तुमच्या आता काय करावं सगळे अनुभवाचे माणसं पण तोंडाकडे बघायला येतं आणि मुलीला वाट लावायची वेळ असते का नाही। मग जी काही शून्य मंडळी होती विश्वामित्र होते या सर्वांनी काय केलं विश्वामित्रांनी नियम साधलं होतं बघा। त्याच्यामुळे राजा जनकजीकडे गेले दशरथजीकडे गेले म्हणजे दोन्ही घरी तेव्हा एवढंच आपलं काम होतं। एखाद्याचा संसार जर विस्कटलेला असेल तर एका जागेवर बसवा जमून आणावं विवाह कार्य जमलं फार पुण्याचं काम असतंय बरोबर आहे का। पण कलियुगात माणसं पुण्याचं काम करीत नाही जमल्याला मोडण्याचं काम करत। किती जणांचे तुम्ही विवाह जमले तसं विश्वामित्राने सर्वांची आज्ञा घेतली आणि स्वतःच्या आश्रमाकडे जाण्यासाठी विश्वामित्र मार्गस्थ झाले। मात्र शांत बसा बघा राम लक्ष्मण दोघे जना तरी ती साष्टांग नमना ऋषी देवोनी आशीर्वचन करी गमन स्वाश्रमा ऋषींचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणजीनं। आता नुसते राम राहिले नाही काय झाले श्रीराम श्री महागारी त्यांच्या आता नुसते राम नाही ते आतापर्यंत राम होते आता काय झालं श्री राम। कुठल्याही नावाला श्री त्यावेळेस लागतं नाही तर एक मोकळच असतं ती बरोबर आहे का। महागाला चाक करायला लागलं की मग पुन्हा श्रीराम झाले। पण प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणजीनं म्हणले विश्वामित्रांचं दर्शन घेतलं आणि कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्याच्या नंतर ऋषीवर्यांनी त्यांना आशीर्वाद दिला। आणि आता काय ऋषीचं काम काय असते बरोबर आहे का। जगाच्या कल्याणा संतांची युती देह कष्टविती परोपकार जेवढं आपलं कार्य होतं तेवढं झालं आणि स्वतःच्या आश्रमाचा मार्ग विश्वामित्रांनी धरला। श्रीराम म्हणे मिथिला नाथा हे तुम्ही आपण रामे हे वशिष्ठ चरणी ठेविला होय पुसता व्यायासी होय पुसता व्यायासी नाही पण असतो हिवाई पुन्हा विचारायला लागले पुन्हा चरणावर माता ठेवला म्हणले आता तुम्ही आता सोयरे झालात नवीन तुमचं नातं विकलं आता बघा जमून देणारचं काय काम असतं एक अक्षीला पडला बाजूला झालं बरोबर आहे का। मग तसं म्हणले चरणावरती नतमस्तक झाले राजा दशरथजी जनकजी बरं झालं म्हणले माझ्या कन्याला एक चांगलं तुम्ही काय केलं त्या ठिकाणी कुटुंब तुमचं विवाह कार्य पूर्ण केलं। आता तुम्ही पण नाही बघा ताई बसला होता तुम्ही बसला होतात ना आणि मग तसं म्हणले या ठिकाणी ऋण व्यक्त केला दोन्ही असणाऱ्या त्या ठिकाणी युवाई एकमेकाला असणाऱ्या त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागले। आता आम्ही मंडळीला वाटलं म्हणल्यावर शेवटची भेट करावी लागती तसं राजा जनकजी आणि दशरथजी भेट घेऊ लागले। दशरथे अति सन्मान करुणी दिले जनक श्रीरामासी आपण घाले लोटांगण सद्भावे घाले लोटांगण सद्भावे सद्भावानं लोटांगण घातलं कुणी प्रभू रामचंद्र कुणाला रामायण ऐकणारे सासऱ्याला लोटांगण घातले जनकजीच्या लोटांगण घातलं चरण धरले पिता समान असणारे सासरे असतात महाराज यांनी घेतलं दर्शन त्यांचं दशरथजीचं घेतलं प्रभू रामचंद्र यांनी डायरेक्ट लोटांगणच घातलं कारण अधिकार आहे
पैसा दाविला मार्ग त्यांचा अधिकार होता. आणि कन्यादान बघा या ठिकाणी सांगतो, या दानासारखं या विश्वामध्ये दुसरं दान श्रेष्ठ नाही. त्याला कन्या का तो महत्भाग्यवान म्हणायचं. पहिली बेटी घियावर होती असं म्हणायचं. जेव्हा मुलगी झाली का तिरस्कार करायचा नाही, नाही तर दिसतं इकडे घोषणा द्यायच्या, बेटी बनावं, बेटी बचावं, बेटी पढावं. आणि मला सांगा खरं आता ही तफावत कुणी आणली आहे? तुम्हीच आणली. तुम्ही जेव्हा कारणीमध्ये तुम्हाला वंशाला दिवा पाहिजे होता म्हणून तुम्ही मुलीचा विचार केला नाही. आणि म्हणून तुमच्या मुलाला आता मुली हुडकी तुम्ही शोधित फिरला. देतात का पोरगी? आता लय अवघड आहे. चला या ठिकाणी असणारा एक महत् पुण्य राजा दशरथजीने आपल्या पदरी पाडून घेतलं, कन्या दान केलं त्या ठिकाणी. आणि म्हणून पुन्हा पुन्हा असणारे ऋण व्यक्त करू लागले. महाराज विदेही जनकाचं त्या ठिकाणी असणारं दर्शन घेतलं का? तुम्ही माझी तुमची जी कन्या अर्पण केली का? ही माझीच मुलगी आहे म्हणून तिचा मी सांभाळ करीन. आणि म्हणून येणाऱ्या सासरे देवानं पण तसं सुनाला आपली मुलगी समजावं लागते. नाहीतर आपलं कसं आहे माहिती का? काय माय माझा जावाई लय चांगला का तुझ्या लेकीचं ऐकतो म्हणून, आणि तुझ्या मुलाला असं लावायची होती काय, याला कळलं गेलं काय झालं हे बाईल बाई उद्याच म्हणतात का ना बाई तुझं ऐकतो. म्हणजे तुमच्या मुलाला जर त्याच्या पत्नीचं ऐकलं तर त्याचा तिरस्कार, आणि तुमच्या जावाईला जर तुमच्या मुलीचं ऐकलं तर जावाई काय माय माझा जावाई नतीचा मोती ठेवती का, आणि रात्री जावायाचा रात्री काय म्हशीला पाणी मागायचं बंद करते. आदल्या दिवशी काय त्या सुनाला जावायचो काय नातं मा काय अजून कळालं नाही. लईचा भरपूर असणारे आले राहतात महिना म्हणून. बरं तसं इथं कोण जावायचं सुभेदा मातेचे प्रभू रामचंद्र येणारा जगाचे मालक आहेत. कितीतरी आनंद आहे. पण हा प्रसंग या ठिकाणी काय आहे? निरोपाचा म्हणजे मुलगी वाट लावण्याचा कार्यक्रम. असा जगात एकही पिता नाही की मुलगी वाट लावताना त्याच्या डोळ्याला धारा येत नाहीत म्हणून. पण हे कसं आहे, मुलगी हे बेटी हा परायत नाही. बरोबर आहे का? एक दिन बाबुल के घर जाना है. इथं फक्त राहायचं, लहानाचं मोठं व्हायचं, लहान लहान मोठं करायचं, आणि चांगलं याच्यात आलं उपवर झालं की कोणाच्या तरी स्वाधीन. काय उदाहरण महाराज, याच्याविषयी आपण कधी विचार केलाय का? किती महानता याच्यामध्ये असणार. म्हणून कन्या हे दान कसं आहे सर्व विश्वामध्ये श्रेष्ठ आहे. आणि तेच कन्यादानाचं पुण्य राजा दशरथजीनं विजयी जनकानं आपल्या पदरी पाडून घेतलं. आणि राजा दशरथजीनं जगज्जननी मातेला आपली सून म्हणून स्वीकार केलं. म्हणून नरवाला सांगतात कुशध्वजा समवेत जनक हर्षत्यंत हर्षयुक्त निघे त्वरित निज नगरा, निघे त्वरित निज नगरा. स्वतःच्या नगराकडे राजा जनकजी निघू लागले महाराज. पण चारही जावाई चारही जावाईला प्रेमालिंगन जावाई आजवर होती आमची, आता झाली हिचा सुखाने समाज करा. असं या चारही मुलीसाठी राजा जनकजी म्हटले. चारही जावयाचं दर्शन घेतलं. जावाई देवऱ्यातला देव असतोय, पण त्या जावयाला बी जावयासारखं राहावं लागतंय. नाही तर त्याचं नावच आहे जा वाया. त्याचं नाव काय? जा वाया. म्हणून त्याला जावाई. आणि त्या जावयाचं भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, प्रभू रामचंद्र या चारही जमाताचं त्या ठिकाणी म्हणले काय केलं, यांना प्रेमालिंगन दिलं. शेवटची असणारी बोलवणी केली, निरोप समारंभ घेतला त्यांचा, आणि आपल्या नगराकडे मार्गस्थ झाले. करिता अयोध्यागमन परशुरामाचे आगमन, त्याचे विश्व कंपायमान अति दारुण भयानक, अति दारुण भयानक. ज्या परशुरामाच्या नुसत्या आवाजानं, धाकानं, शौर्यानं, वीर्यानं, शक्तीनं म्हणजे या विश्वाला असताना त्या ठिकाणी धाक पडतोय का? तर त्या परशुरामाचा कथाभाग आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. नागबाबा म्हणजे आता माझ झालं, लग्नाचं विवाहाचं सर्व वर्णन झालं. माझ्या बुद्धीला जेवढं जमलं तेवढं गुरुच्या कृपेने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आता राजा दशरथजी आपलं सर्व हे वराडी मंडळ, 4 सुना, 4 मुलं त्या ठिकाणी आणि रथ सज्ज करून हे सर्व लवाजमास आहे ज्यावेळेस अयोध्येला प्रयाण करणार आहेत, निघणार आहेत
का वाटेमध्ये असणार आणि परशुरामाची भेट होणार आहे आणि तो जो काही संवाद होणार आहे, तो जो काही कथाभाग होणार आहे का, तो मात्र आपल्याला पुढच्या रविवारी याच ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. म्हणून हे सर्व कार्य मी कशामुळे करू शकलो, गुरुच्या कृपेमुळे करू शकलो. म्हणून आधी गुरुशी वंदावे मग साधावे असं जनार्दन स्वामीची शरणागती करून नाथ बाबा या ठिकाणी बोलतात. राम श्रीरामा परिपारो राम श्रीरामा युद्ध दुरो रामे श्रीरामा प्रेम गोरो कथा कैवारू अवधारा कथा कैवारू अवधारा. कथेचं जे कैवार आहे, कथेचं जे कुतूहल आहे, जे श्रेष्ठत्व आहे, पवित्रपण आहे का, त्याचं तुम्ही आकलन करा, श्रवण करा. सावधतेनं म्हणले त्या ठिकाणी तो कथा भाग आहे का. राम आणि परशुराम यांच्यामध्ये काय समानता आहे, राम आणि परशुराम यांची जी काही शक्ती आहे याच्यात समानता आहे, जे असणारं त्यांचं अवतार कार्य आहे याच्यात असणारी समानता आहे. आणि सर्व असणारा कथाभाग हे सर्व असणारं श्रवण करायला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पण ते मी माझ्या गुरुच्या कृपेनं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करील. म्हणून नाथ बाबा अध्यायाच्या शेवटी या ठिकाणी बोलतात. एका जनार्दना शरण झाले जानकी माली श्रीराम रामा समाधान कथा गणती गोड अति गोडे गहरे पावने पवित्र अशी असणारी ही कथा या ठिकाणी जलज्यांनी असणारं त्या ठिकाणी सीतामातेचं पाणी ग्रहण झालं. याच्यामुळे असणारं जीव आणि शिव यांची त्या ठिकाणी भेट झाली. जीवानं शिवाला त्या ठिकाणी वरल्या गेलं आणि म्हणून म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा विवाह संपन्न झाला. म्हणून करता रामालाही त्या ठिकाणी समाधान प्राप्त झालं. असा असणारा हा विवाह वर्णनाचा पाणी ग्रहणाचा हा सर्व असणारा जो काही अध्याय होता, जो काही कथाभाग होता का, याच ठिकाणी याला मी सांगता येतो, समारोपण करतो त्या ठिकाणी. म्हणून ना बाबा बोलतात स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे का गायिका जय जानकी पाणी ग्रहण पंचमहाध्याय गुण पुंडलिका श्री ज्ञानदेव